आज पुण्याच्या लक्षवेधी लागल्या आणि अगदी त्या सगळ्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने खूप चांगला न्याय आपण त्या गोष्टीला दिला. कोकणाकडे थोडंसं आपण अन्याय करू नये माझी विनंती आहे. आपल्याला यासाठी थांबवलं पर्यावरण एन्व्हायरमेंटच्या इथे बसलेले आहेत, पण हा फक्त एन्व्हायरमेंटचा विषय नाही, आपला सुद्धा विषय आहे आणि तो कोकणाच्या दृष्टीने अति महत्त्वाचा आहे, आपल्या जिल्ह्यातला पण आहे, ह्याची आपल्याला जाण आहे. आणि म्हणून आपल्याला हे माहिती आहे उत्तरामध्ये काय झालंय मंत्री महोदय, आपण जे म्हणतो ना की त्या ह्याचा आढावा घेऊन पर्यावरणाचा ऱ्हास कसा होत नाही असा दाखवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. तो काही अंशी बरोबर आहे, काही मी पूर्णतः ते चुकीचं असं म्हटलंच नाही. त्यातला मुख्य गाभा जो आहे या लक्षवेधी इथे आणण्याचा मुख्य गाभा असा आहे आणि म्हणून मी त्यांना विनंती केली आपण थांबा, ते स्वतः इंडस्ट्री मिनिस्टर आहेत, कारण हा दोघांचा प्रश्न आहे. आपण लक्षात घ्या की लक्ष्मी इंडस्ट्रीज ही आहे, ही आजचीच नाही, महाडमध्ये सुद्धा आहे, माझीच युनियन आहे तिकडं, आपलं चाललेलं असतं. त्यांचे 3 युनिट आहेत, एक महाडला आहे, एक परशुराम लोटीवर आणि एक गुजरातला आहे. आपण हे गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की ते अनेक वर्षापासून आहे, म्हणजे काय काल तयार झाली असं नाही. आणि अनेक स्थानिक आपले तिथे रोजगार ज्यांना मिळतो, आपले तिथले स्थानिक कितीतरी तरुण त्याच्यात त्यांचं रोजीरोटी चालते. आमचा आक्षेप कधीच नव्हता. आता आमचा आक्षेप कशावर आहे? आमचा आक्षेप मंत्री महोदया याच्यामध्ये जे फ्लोरीनयुक्त इतर रासायनिक उत्पादनं जी आहेत त्याच्यावर आमचा आक्षेप आहे. आणि हे आपल्याला जाणणं गरजेचं आहे की तिथे आता अलीकडे पीफास म्हणजे PFA असं आहे ते, हे जे रसायन जे तिथे तयार केलं जात आहे, ज्याला ते नकार देतील, तुम्ही ते नाही म्हणाल मला माहिती आहे, पण मी जाऊन आलोय तिथे. आता जवळजवळ 53-55 दिवस झाले तिथे स्थानिक नागरिक सुद्धा बाहेर बसलेले आहेत. आपण त्याला हे दिलेली आहे, मी स्वतः गेलो होतो तिथे. आमचं म्हणणं असं आहे की हा जो पीफास हे जे काय हे आहे केमिकल आहे, हे इटली देशामध्ये बँड आहे. मला ह्याची कल्पना, आपल्याकडे त्या कायद्याची हे नाही, ह्याची मला कल्पना आहे. आता इतके दिवस सगळं करतोय म्हटल्यावर निदान तेवढा तरी विश्वास ठेवा. आणि म्हणून समजा एखादी गोष्ट आपल्याकडे नसेल, पण इतर कायद्याच्या चौकटी तर आहेतच ना आपल्याकडे, एन्व्हायरमेंटच्या कायद्याच्या आहेत, इंडस्ट्रीयल कायद्याच्या आहेत. जे वाईट होतंय ते थांबवता येतं एवढे तर कायदे आपले आहेत. एखाद्या विशिष्ट एखाद्या केमिकल बद्दल नसेल किंवा त्याच्या विल्हेवाटीबद्दल नसेल किंवा त्याच्यावर काही कारवाई करायची असेल, तो कायदा कदाचित नाही. जो आंतरराष्ट्रीय ह्याच्यावर इटलीमध्ये आहे तो आपल्याकडे नाही. एवढंच फक्त असू शकेल. मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो मंत्री महोदया, आपल्या याचे जे आहेत त्यांनी सुद्धा तिथे व्हिजिट केली, एन्व्हायरमेंटच्या याच्याचे चेअरमन, बोर्डाचे चेअरमन, आणि त्यांनी जे उत्तर दिलं ते मी आपल्याला सांगू इच्छितो की ह्याच्या सगळ्या परमिशन केंद्रातनं दिल्या गेल्या, त्यामुळे आम्हाला ह्याच्यामध्ये काही करता येत नाही असं त्यांचं उत्तर होतं. ते हे चुकीचं आहे, त्यांच्या वैयक्तिक ह्याच्यावर जातच नाही. पण आपण लक्षात घ्या मंत्री महोदय, दोन्ही मंत्री महोदयांनी या पीफास ह्या केमिकलच्या बाबतीमध्ये इतके भयानक प्रकार इटली देशामध्ये झालेले आहेत आणि त्यांनी तो बॅन केला. नुसता बॅन केला नाही तर त्यांनी तिथला डायरेक्टर, त्या डायरेक्टरचं नाव आहे अँथनी नॉर्डॅनी, याला त्याच्यावर खटला दाखल केला. 6.5 वर्षाची त्याला सजा झाली. आता मला सांगा, तोच माणूस या कंपनीने आता डायरेक्टर घेतलाय, तो तिथे आहे, आपल्या भारतामध्ये आहे आणि त्या कंपनीचा डायरेक्टर बोर्डावर आहे. ज्या बाबतीमध्ये आंतरराष्ट्रीय ह्याच्यामध्ये इतक्या हे होतात, कारवाया होतात, आणि हा माणूस तिथे त्या कंपनीमध्ये डायरेक्टर बोर्डावर, त्यांच्या डायरेक्टर बोर्डावर कोण असा हा त्यांचा प्रश्न, तिथे मी इंटरफेअर करणार नाही. पण या केमिकलने त्या देशामध्ये जो हाहाकार माजवला, तो आता तात्पुरता ते केमिकल तिथे तयार केलं जात नाही. म्हणून जर त्यांना आपण मोकळं सोडत असू कायद्याच्या नावाखाली, माझी विनंती राहील हात जोडून आपल्याला की असं होता कामा नये. कोकणामध्ये असं सुद्धा आपल्या सगळ्या त्या केमिकल कंपन्यांनी सगळं वाटोळ झालंय. तिथली जैविक परिस्थिती काय आहे, मच्छीमारांचे प्रश्न काय आहेत, हे तुम्हीही हे करतायत.
आमचे जेवढे आमदार आहेत कोकणातले त्या सगळ्यांचं ती अडचण आहे. मी जरी तिथून निवडून नसलो आलो तरी आज मी ह्या सभागृहामधून सुद्धा सांगू इच्छितो की अतिशय भयानक परिस्थिती त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून माझे स्पेसिफिक 2 प्रश्न राहणार आहे. यांच्याकडे तो प्रश्न आहेच, तुमच्याकडे तो प्रश्न असा आहे, त्या कंपनीमध्ये असं सांगितलं जातंय की PFAS आम्ही बनवत नाही. मी आपल्याला फार जबाबदारीने सांगतोय, जे बनवलं गेलं त्याच्यासाठी त्यांचं जे हे आहे स्टोर रूम किंवा आपण गोडाऊन म्हणू, त्या ठिकाणी जे पक्षी, कावळा, चिमण्या नुसत्या तिथे उभ्या राहिल्या तरी त्या धडाधड मरून पडतात आहेत. ही वस्तुस्थिती आहे. हा आपल्याला मी जी माहिती देतोय ती आपल्याला सत्य मानायला हवी, कारण त्याची परिस्थिती तिथे आहे. म्हणून तुमच्या उत्तराच्या बरोबर मला हेही पाहिजे ताई, आपण तिघेही किंवा आणखीन तिथले जे स्थानिक असतील, आपण ह्या कंपनीमध्ये व्हिजिट करूया आणि त्या प्लांटमध्ये हे जर केमिकल तयार होत नसेल तर आमचा काय आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही. परंतु तिथल्या नागरिकाने जेव्हा 55 दिवस ते त्या ठिकाणी बसलेले आहेत, ही गोष्ट तितकीच गंभीर आहे. कोण बसले ह्याच्यापेक्षा हे प्रॉडक्ट जे आहे ते इतकं घातक आहे, तिथल्या कामगारांच्या जीवाचा प्रश्न आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती राहील की एकतर मला उत्तर ताई आपल्याकडनंही पाहिजे, आणि जर आपण थोडंसं याच्यामध्ये लक्ष घातलं तर इंडस्ट्रियल मिनिस्टर, तर ह्या गोष्टीचा काहीतरी उत्तर निघेल आणि त्याचा काहीतरी मार्ग निघेल. या दृष्टीने सांगतोय की ही जी माहिती दिली गेली आपल्या डिपार्टमेंटकडनं की याच्या सगळ्या परमिशन्स ह्या केंद्राने दिलेल्या आहेत, ह्याच्यात सत्यता काय आहे मला माहित नाही. त्याची माहिती मिळाली तर बरं होईल. आणि समजा केंद्राने एखाद्या ह्याच्यामध्ये दिलं तर काही त्याच्यामध्ये काही चुकीचं किंवा याचं बरोबर मी त्याच्यात जात नाही, पण ते जर घातक आहे आपल्या ह्याच्यामध्ये तर त्याच्यावर आपण बंदी घालणार का, हा प्रश्न एक आहे. आणि आपल्याला मला नंतर संधी दिली तर मी त्यांनाही सुद्धा प्रश्न विचारेन. विषयाला न्याय सुद्धा मिळेल आणि महत्वाचं पण आहे. इतरही माझ्या सहकार्याने त्याला विचारणं गरजेचं आहे. आपलं उत्तर अर्ध बरोबर आहे. या अर्थाने मी सांगतोय की आपण म्हणालात ते बरोबर आहे. आपल्या उत्तरामध्ये तुम्हीच सांगताना सांगितलं की याचं विघटन होत नाही आणि हा शरीराला घातक आहे. हे माहीत असताना परमिशनच कशी दिली गेली, हा माझा प्रश्न राहील. जेव्हा आता हे काय आकाशातनं पडलेलं नाही ना, जगभर कुठेतरी हे केमिकल हेच केलं जातं आणि जिथे मोठ्या प्रमाणात होतं तिथे जर बॅन झालं म्हणजे काहीतरी कारण आहेत त्याला. मग अशा वेळेला जितकं ते तयार झालं, समजा 37 मेट्रिक टन झालं असेल, 100 मेट्रिक टन झालं असेल, जे काय तयार झालं त्यावेळेला आपल्या लक्षात आलं, मग त्याचं विघटन होत नाही हे माहीत असताना मग त्याचं यांनी सोडलं असेल कुठे, याचा वेस्टेज कुठे गेला असेल. ज्या पद्धतीने आपल्याकडे गाईडलाईन आहेत त्या काही तशाही पाळल्या जात नाहीत. आज आपण त्या तिकडच्या जर नदीमध्ये पाहिलं, तिथल्या जवळपासच्या ह्याच्यामध्ये पाहिलं तर तिथे भयानक परिस्थिती आहे. आणि म्हणून माझी विनंती राहील की आपणही न्याय देण्याचा प्रयत्न करत आहात. मी असा कसला विरोधक आहे असले आरोप वगैरे नाही करणार, परंतु माझी आपल्याला याच्यामध्ये नम्रपणे विनंती आहे, PFAS जे प्रॉडक्ट आहे त्यांनी त्याचं प्रोडक्शन थांबवलंय, कारण तिथे वातावरण तयार झालं, लोक बसले, तिथले नागरिक ह्याला आमरण उपोषणाला बसले म्हणून थांबवलंय. आपण तात्काळ असा निर्णय घ्याल का की हे जे तुम्ही याचं कुठली आपली संघटना आहे केमिकल ICD जी इन्स्टिट्यूट आहे त्याच्या 2 महिन्यामध्ये तुम्ही रिपोर्ट मागवलेला आहे, तोपर्यंत त्यांनी कसल्याही प्रकारचं ते प्रोडक्शन करता कामा नये, जोपर्यंत रिपोर्ट येत नाही आणि पूर्ण होत नाही. हा एक भाग. आणि दुसरा माझी विनंती आपल्याला अशी राहील, आपण अनेक ठिकाणी आपण स्वतः गेलेले आहात म्हणून माझा आग्रह आहे, इंडस्ट्रियल मिनिस्टरना सुद्धा आग्रह आहे, आपण तिथे जाणं गरजेचं आहे. हे का जबाबदारीने सांगतोय म्हणून मी ह्याचा उल्लेख केला, जिथे त्यांनी हे स्टोअर केलंय तिथे म्हणजे पक्षी सुद्धा मरून पडलेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती नाही, मी स्वतः येतोय म्हणालो, मी स्वतः येतोय म्हणालो आणि मी असं म्हटलं नाही की तुम्ही जाऊन बघा. आणि म्हणून माझी विनंती ही सुद्धा राहील, काय होतंय की हा जो काही तिथे जो हे तयार झालेला आहे, लोकांचा जो प्रश्न तयार झालाय, भावनात्मक प्रश्न तयार झालाय,
त्यासाठी आपण जर सगळे माझ्यासहित ते सुद्धा जर इंडस्ट्रियल मिनिस्टर आले तर आपल्याला तिथे, कारण ते आतमध्ये कुणाला येऊ देत नाही. मी स्वतः गेटवर गेलो होतो आणि मी त्यांना विचारलं, म्हटलं आम्हाला नुसतं दाखवा. आणि संशय कुठे झाला, हा माणूस ज्याला 6.5 वर्षाची सजा झाली इटलीमध्ये, तोच माणूस डायरेक्टर म्हणून तिथे आहे. आणि म्हणून तो संशय जास्त आहे. आणि त्याच्यामुळे जे तयार झालेलं रसायन आहे जिथे तिथे स्टोअर केलेलं आहे तेही घातक आहे. आणि म्हणून आपल्याला हाही माझा प्रश्न राहील की जोपर्यंत या संस्थेचा निर्णय येत नाही, अहवाल येत नाही, तोपर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारचं ते प्रॉडक्ट चालू ठेवता कामा नये, नंबर 1. आणि नंबर 2, आपण तिथल्या लोकांचा उद्रेक लक्षात घेता आपण सगळे, माझी तयारी आहे, आम्हाला बोलवलं तर चालेल, माझी पहिली तयारी आहे आणि सगळ्यात पहिला मीच जाईल. त्यांचीही तयारी आहे, तर ते होईल का? महोदय, मी मगाशी जे उत्तर दिलं त्याच्यात परत एकदा क्लिअर सभा. आपला आभारी आहे, कारण मंत्री महोदय आपण बऱ्यापैकी सगळ्या प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न करत आहात. 2 गोष्टी आपल्याला मान्य कराव्या लागतील. त्या अशा, आपल्या जागा बदलतील इकडून तिकडून, परंतु अशा पद्धतीने असे मस्तावलेले जे लोक आहेत त्या लोकांना कायद्याची भीती राहिली पाहिजे. साधं आता सांगितलं की त्या अल्पवयीन मुलींना झालं तर आता हे संपल्यावर आम्ही आदेश देऊ. आपला कायदा आहे, सुस्पष्ट कायदा आहे, आणि तो कायदा हे सांगतो की एखाद्या महिलेने तक्रार दिली तर ती खरी समजून नोंदवायलाच हवी. हा आपला कायदा आहे. आणि ती जर नोंदवली नाही तर त्याला तात्काळ तिथून निलंबित करा, असाही कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे सगळं सुस्पष्ट असताना मी बाकीच्या सगळ्या गोष्टी तर त्यांनी सांगितले. ते स्वतः मंत्री राहिलेले आहे आणि त्यांनी स्वतः त्या सगळ्या याच्यामध्ये काम केलेलं आहे. तुम्ही तुमच्या चौकशीचे जेवढे निकष आहेत ते सगळे लावा, आमचा त्याला अजिबात आक्षेप नाही. परंतु अल्पवयीन मुलीचे पालक पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसतात, याच्यापेक्षा वेगळं तुम्हाला काय कारण लागणार आहे त्याला निलंबित करण्यासाठी? त्याची चौकशी होत नाही. कायद्यातच आपल्या प्रावधान आहे ते. आपण कायदा बनवला त्यावेळेलाच तो तितका सक्षम बनवला, कारण याच्या अगोदर अनेक गोष्टी अशा घडल्यात. आणि म्हणून माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. एक, तिथे माझ्या माहितीप्रमाणे ॲडिशनल CP यांनी सुद्धा SP-ने गुन्हा दाखल करण्यासाठी काल SP-ने सांगितलेलं आहे. जी अधिकची माहिती ती आपल्याला सुद्धा असेल, कारण आपण ब्रीफिंग घेताना घेतली असेल ती. पण आपल्या प्रचलित कायद्याप्रमाणे अल्पवयीन मुलींचा झालेला जे जे गुन्हे झालेले आहेत ते गुन्हे दाखल न करणाऱ्या त्या इन्स्पेक्टरवर आपण तात्काळ त्याला निलंबित करणार का? आणि त्याला तिथून निलंबित करून त्याच्यावर हे सगळे आपले कायदे ढाब्यावर बसवणाऱ्या या अधिकाऱ्याला निलंबित करून ह्या सगळ्या गोष्टीची आपण चौकशी करणार का?